रमेश ऑप्टिशियन गडहिंग्लज। रमेश सावंत औनाळकर यांचे गेली 35 वर्ष गडहिंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण। नंबरी चष्मे, फॅन्सी गॉगल्स, ब्रँडेड फ्रेम्स, ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गडहिंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन। मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध। रमेश ऑप्टिशियन, सुपर मार्केट, लक्ष्मी रोड, गडहिंग्लज। पुराच्या पाण्यात मदतीसाठी धावून गेलेला बसवराज विजेच्या स्पर्शाने आपला जीव गमावून बसलाय। त्याच्या उपचारासाठी नेण्यासाठी होडी उपलब्ध झाली असती तर कदाचित तो वाचलाही असता। होडीची व्यवस्था असली असती तर त्याचा जीव असला तर आमचं म्हणणं आहे की 1 तास जो वाया गेला तो नसता हॉस्पिटलला लवकर पोहोचला असता तर त्याची जीव वाचले असते। गडहिंग्लज तालुक्यातील हिटणी गावातील या मन सुन्न करणाऱ्या घटनेनं बसवराज प्रशासनाच्या अनास्थेचा बळी ठरल्याची चर्चा रंगली। हिटणी या गावातील 23 वर्षीय बसवराज चिदानंद नंदगावी हा अतिशय हरहुन्नरी आणि समाजसेवी वृत्तीचा युवक। शनिवारी हिटणी गावातील पुराचे पाणी काही घरामध्ये शिरले होते। त्यांच्या घरातील सामान हलवण्यासाठी बसवराज आणि त्याच्या मित्र परिवाराने मदत कार्य सुरू केले। दुपारी 12 पर्यंत मदत कार्य केल्यानंतर बसवराज हा आपल्या मित्रांसह आंघोळीसाठी हिरण्यकेशी नदीवर आला। पुराच्या पाण्यात गणेश मंदिराच्या शेडवर तो चढला असता शेडच्या वरून जाणाऱ्या विद्युत तारांच्या स्पर्शाने त्याला शॉक लागला आणि तो बेशुद्ध झाला। त्याला त्या शेड पासून बाहेर काढून दवाखान्यात नेण्यास तब्बल 1.5 तासाचा कालावधी लोटला। जर त्याला लवकर दवाखान्यात नेले असते तर कदाचित तो बचावला असता, असं ग्रामस्थांचं मत आहे। यापूर्वी गावामध्ये एक होडी होती, पण ती खराब झाल्यानंतर कित्येक वेळा शासनाकडे मागणी करूनही त्यांना अद्यापपर्यंत होडी मिळालेली नाही। जर होडी असती तर बसवराजला पाण्यातून काढून लगेच दवाखान्यात नेता आले असते आणि त्याचा जीव बचावला असता। दरम्यान आज बसवराजच्या कुटुंबाची भेट घेत कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार बंटी पाटील आणि डॉक्टर नंदाताई बाबुळकर यांनी त्यांचे सांत्वन केले। फक्त एका होडीच्या अभावी एका होतकरू तरुणानं आपला जीव गमावला। त्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ आणि प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जातोय। आमदार खासदार फोडण्यासाठी यांना पैसे आहेत, परंतु हिटणी गावाला एक साधन होडी द्यायला यांना पैसे नाहीत। हे दुर्दैवी घटना आहे आमच्या गावची। एखाद्याचा मृत्यू होईपर्यंत प्रशासन कधीही जागच होत नाही, हे मात्र आज या घटनेनं सिद्ध झालं। एक मुखानं या मुलाचं एवढं कौतुक केलं, त्या गोष्टीचं वाईट वाटतं। एक अतिशय हुन्नरी आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून, म्हणजे कालचा जो प्रसंग घडला त्यावेळी हा मुलगा पूरग्रस्तांना मदत करत होता आणि ती मदत त्यांचं सामान हलवल्यानंतर आंघोळीसाठी म्हणून त्याने पाण्यात उडी मारली आणि त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली। त्या गावातल्या लोकांनी सांगितलं की किसान लाभार्थी योजना ह्याच्या जवळजवळ 60-70% लोकांचं काम त्यानं केलेलं आहे। असं पुण्याईचं काम करणारा एक तरुण या गावानं गमावला, त्याबद्दल आम्ही त्याच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे। अतिशय वाईट परिस्थितीत त्याचे आई वडील, त्याचे दोन्ही भाऊ आहेत। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जरी पूर परिस्थिती असली तरी त्या मुलगा विजेचा धक्का बसल्यानंतरही काही काळ जवळजवळ 1 तास त्याचा श्वासोच्छ्वास चालू होता आणि जर त्या 1 तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकला असता तर कदाचित त्याचा जीव वाचला असता। त्याला का घेऊन जाऊ शकले नाहीत, ग्रामस्थांनी आपली व्यथा आता व्यक्त केली आहे की त्यांची जी नाव आहे, जी होडी आहे ती बऱ्याच दिवसापासून काम करत नाहीत। त्यांनी विविध स्तरावर तक्रारी केल्या, मागणी केली, पण त्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही। त्यामुळे जेव्हा तो मुलगा शॉक लागून पडला त्यावेळी पाण्यातून त्याला बॅरलच्या साह्याने मुलांनी बाहेर काढलं, पण ह्याच्यात जवळजवळ तास 1.5 तास केला आणि दुर्दैवानं त्या सगळ्या प्रकरणात बसवराज आपला जीव गमावून बसला। आज खरोखर
खूप चांगला प्रश्न ग्रामस्थांनी विचारला की तुम्हाला आमदारांना खासदारांना द्यायला 50-50 कोटी आहेत, पण एका छोट्याशा गावात एक जी जीवनावश्यक वस्तू आहे, या नावेवर यांचं जीवन आहे. 300 लोकवस्ती जवळजवळ कंकणवाडी इथं आहे आणि त्यांना या होडीशिवाय दुसरा कुठला पर्याय नाही आहे. आज पेशंट न्यायचा असेल, काही करायचं असेल तर त्या होडीशिवाय पर्याय नाही. पण या मागणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केलं, ही अतिशय गंभीर बाब आहे. आज माझ्यासोबत घरी खासदार छत्रपती शाहू महाराज आले होते, आमदार सतेज पाटील साहेब पण आले होते. त्यांच्याही कानावर ही गोष्ट घातलेली आहे आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या गोष्टीचा नक्कीच पाठपुरावा केला जाईल आणि ही आपली मागणी पूर्ण जितक्या लवकर करता येईल. त्या कुटुंबियांना सर्व प्रांत अधिकारी, BDO, इलेक्ट्रिसिटी बोर्डचे अधिकारी होते. जितकं जास्तीत जास्त त्यांना नुकसान भरपाई मिळू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जरी एखाद्याच्या तरुण मुलाच्या आयुष्यावर कुठली किंमत लावता येत नाही, त्या कुटुंबावर जो आघात झाला आहे त्याची किंमत लावता येत नाही, पण तरी जितकी काही नुकसान भरपाई आहे आपण देण्याचा त्यामागं प्रयत्न करूया. मला वाटते खरी श्रद्धांजली अशी ठरेल त्याला, या गावातला जो तुमचा वाहतुकीचा प्रश्न आहे, पूल नाही तर निदान आता होडीचा तरी प्रश्न तातडीने सुटला पाहिजे आणि जो या सर्व भागाला भेडसावत आहे महापुराचा धोका, आणि त्याच्यासाठी एक उत्तर ह्या ग्रामस्थांकडून आलेलं आहे की इथला गाळ काढणं महत्त्वाचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा नक्कीच इथून आम्ही करू आणि आपल्या सर्वांच्या या ग्रामस्थांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. सगळ्यांनी सुरक्षित आणि जेवढं प्रिकॉशन घ्यायची तेवढी घेतली पाहिजे आणि डिपार्टमेंटनी सुद्धा सगळ्यांना सांगितलं पाहिजे काय काय प्रिकॉशन्स घेतलं पाहिजे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, हिटनी. ह्या होडीसाठी खरं तर स्थानिक आमदार लक्ष घालायला पाहिजे, पण आमचे स्थानिक आमदार निवडून गेल्यावर कुठं आहे ते तर माहीतच नाही. ह्या होडीसाठी पण त्यांचं दुर्लक्षच आहे. कायमस्वरूपी म्हणजे झुलता पूल एक पर्याय म्हणून आहे. आता निवेदन पण दिलेलं आहे, फेरफाट झालेला आहे. जर त्याचा नियोजन होईल तर चांगलं होईल गावासाठी आणि आमचे आमदार निवडून गेले त्यांनी जर लक्ष घातलं तर चांगलं होईल. आतापर्यंत त्याचं दुर्लक्षच आहे, काही कोऑपरेट नाही आमच्या गावासाठी. कोल्हापूरहून खासदार आले पण इथले आमचे आमदार अजून पण आले नाहीत. दुर्दैवाची गोष्ट आहे.